माझा पेपर परत करा. भीमराव, तुझ्यासोबत जो अपघात झालाय त्याचे मला खूप वाईट वाटते, परंतु आता या पेपरच्या चिठ्ठ्यांचे मी काय करणार आहे? सर, जिथे या परीक्षेच्या पेपरची तपासणी होईल ते लोक या तुकड्यांचे परीक्षण कसे करतील? हो. खूप वाईट झालं मुलांनो, चला मला जाऊ द्यात. चला. माझ्या परीक्षेचं काय होणार सर? सर, खूप वाईट झालं भीमराव, खूप वाईट झालं, खूप वाईट झालं भीमराव, खरंच खूप वाईट झालं. आता काय बाजूला व्हा मार्गातून. खूप वाईट झालं भीमराव, माझ्या रस्त्यातून बाजूला व्हा. खूपच वाईट झालं भीमराव. हसताय काय? माझ्या रस्त्यातून बाजूला सरका. तुम्ही असं ऐकणार नाही ना? अरे, जर याने आपला स्पर्श केलाच आहे तर याला धक्के देऊन कॉलेजच्या बाहेर फेकून देऊया. हो, म्हणजे एकाच वेळी शुद्धीकरण करू. चला पकडा मला. तेरा संगी कोई नहीं, सब स्वार्थ बंधे लोई, मन परती काम झालं? होय सर, काम तर झालंय, फक्त आम्हाला वाचवा. या गोष्टीची चौकशी तर नक्की होईल. सर, काय सुरू आहे कॉलेजमध्ये? काय चाललंय म्हणजे? तिकडे बघा सर. आधी तर तुमच्या सरांनी भीमचा पेपर फाडून टाकला आणि आता हे लोक भीमला जबरदस्तीने कॉलेजच्या बाहेर फेकून देत आहेत. नाम जोशी सर, आधी कोणतं उत्तर दे? भीमरावाचा पेपर फाटला कसा याबद्दल, की मोठ्या जातीची मुलं त्याला लायकी दाखवत आहेत याबद्दल? सर, ही खूपच मोठी समस्या आहे. तुम्ही असं नका बोलू. काहीतरी कारवाई करा सर. मला असं वाटतंय की भीमराव सोबत काहीतरी वाईट घडेल. अच्छा, ठीक आहे नाम जोशी सर. आधीचे उत्तर मी देतो आणि दुसऱ्याचे उत्तर प्रिन्सिपल सर देतील. तर पहिला प्रश्न, भीमरावचा पेपर कसा फाटला? तर घडले असे की परीक्षा संपल्यानंतर मी भीमरावकडे त्याचा पेपर मागितला. भीमराव नेहमीप्रमाणे अजून लिहू इच्छित होता आणि त्यामध्ये जबरदस्तीने त्याने माझ्याकडून पेपर खेचला आणि पेपर फाटला. आणि सर, त्याच्यानंतर हे वर्गातून बाहेर आले बाकीचे पेपर घेऊन, आणि ज्या विद्यार्थ्याचा पेपर फाटला त्याला किती राग आला असेल. त्याने आपल्या संतापात त्या मोठ्या जातीच्या मुलांसोबत
भांडण केलं असेल, त्यामुळे सर्वजण त्याला बाहेर काढत आहेत. त्यात मी काय करू शकतो? तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काही करू शकता, तर करून घ्या. तुम्ही पेपर बांधून ठेवा. होय सर. तपासणी केंद्रातून पेपर घेऊन जाणारा अधिकारी येतच असेल. बाकीचं मी बघून घेतो. इथे कॉलेजमध्ये राहणार होतास ना परीक्षेपर्यंत? परीक्षा तर आता संपली भीमराव. आता काय करशील? हा, मी सांगतो तुला, निघ भीमराव, निघून जा इथून. बाबा बाबा माझा संपूर्ण पेपर लिहून झाला होता आणि त्यानंतर या लोकांनी माझा पेपर फाडून टाकला. माझी परीक्षा अपूर्ण राहिली बाबा. अरे भीमराव, बघ बघ, आता तर परीक्षेचे पेपर घेऊन जाणारे सर देखील आले आहेत. आता काहीच नाही करू शकत. सर, सर्व पेपर बांधून तयार आहेत. बस एकदा का पेपर घेऊन जाणारे सर येऊ देत आणि सर्व पेपर घेऊन जाऊ देत, तर मग कोणी काहीच करू शकणार नाही. मग करत राहू दे तपासणी. 1 वर्ष तर भीमरावाचं वाया गेलंच आहे. सर, बाहेर खूप गर्दी जमली आहे. गर्दी नाही, तमाशा आहे. तुम्ही सर्व पेपर घेऊन जा. तुम्ही पेपर घेऊन जाल, तमाशा स्वतःचा स्वतः बंद होऊन जाईल. असं समजा संपू शकत नाही. रमा कुठं जाते आहेस? अरे रामजी, एवढं पण समजले नाही? आता रडल्याशिवाय शिल्लक राहिलेच काय आहे? इथे भीम रडत आहे आणि तिथे लांब जाऊन रमा रडेल. चल भीम, आज तू कमकुवत पडत आहेस, परंतु तुझा हा गुरु तुझ्या सोबत आहे. चल माझ्या सोबत. जा गुरुजी जा. शेवटचा प्रयत्न करून पहा. तोपर्यंत आम्ही जो या इथे भीमरावला स्पर्श केला आहे ना, त्याचे इथेच कॉलेजच्या बाहेर सामूहिक शुद्धीकरण करून घेऊ. आणि याच शुद्धीकरणाची प्रक्रिया आमच्यासाठी समारंभ असेल. भीमरावला परीक्षेमध्ये नापास करण्यासाठी. जा जा जा. आज पोरासाठी लढलंच पाहिजे, लढायलाच पाहिजे. लवकर घेऊन जा तुम्ही हे सगळे पेपर्स. ठीक आहे, येतो सर. थांबा.
सर, असं कसं घेऊन जातील हे पेपर? सर, भीमसोबत चुकीचं झालंय. चुकीचं तर झालंच आहे. बिचाराचं नशीबच काही वेगळं आहे. सर सांगत होतं की भीमरावाने पेपर चांगला लिहिला होता, परंतु तो फाटला. चुकीचं तर झालंय. फाटला नाही सर, यांनी जाणून बुजून फाडला माझा पेपर. आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिळून त्या पेपरचे लहान लहान तुकडे केले. होय, हे चुकीचं तर झालं आहे. जर हे चुकीचं झालं आहे तर सर तुम्ही शांत का होता? असं काही झालं नव्हतं सर. खरं तर भीमरावने जबरदस्ती माझ्याकडनं पेपर खेचून घेतला आणि तो फाटला. आणि त्यानंतर त्याने रागाने स्वतः आपल्या हाताने बाकीच्या पेपरचे तुकडे तुकडे केले. खोटं आहे. असं अजिबात झालं नसेल. माझा पोरगा असं कवाच करू शकत नाही. अच्छा, तर आमचे हे शिक्षक खोटं बोलत आहेत. हो, खोटं बोलतायत हे. तर मग केस करा. तपासणीत आम्ही मदत करू. निर्णय जो येईल बघूयात. अहो, तुम्ही पेपर घेऊन जा. थांबा. सर, तुम्ही भीमला एकदा पेपर द्या. तो एकदा इथेच तुमच्या समोर लिहून देईल पेपर तुम्हाला. होय. सर, प्रिन्सिपलने ठरवलं तर तो असं करू शकतो. करू शकतो, परंतु आम्ही नाही करणार. का नाही करणार सर? करा ना. तुमचे खूप उपकार होतील माझ्यावर. नाहीतर माझं संपूर्ण वर्ष वाया जाईल. तू स्वतःच पेपर फाडलायस तर मी काय करू? मी काहीच करू शकत नाही. जा. सर, असं नका करू. बाबा, मी माझ्या पोरासाठी भीक मागतो. माझं लय वर्षापासून एक सपान आहे का माझा पोरगा ग्रॅज्युएशनची परीक्षा पास होईल. ते तर पुढच्या वर्षी पण करेल. बाबा, काय करताय तुम्ही? उठा. सर, पुढच्या वर्षाला याला शिष्यवृत्ती कोण देणार सर? बघा ना सर, आम्ही खालच्या जातीचे आहोत, लय गरीब आहोत. आमच्यासाठी एक एक दिवस लय अवघड असतोय. एक वर्ष आम्ही कसं काय वाट बघू शकतोय? असं नका करू सर, असं नका करू. प्लीज सर. सर, खूप वेळ देऊ नका सर. केवळ एवढा वेळ द्या सर की फक्त एवढं लिहावं की भीमराव पास होण्याजोगे गुण मिळवेल. एवढं लिहू द्या सर. हा. आता आतमध्ये करू देत भांडण. जेव्हा पराजय होऊन भीम आणि त्याचा बाप बाहेर निघतील तेव्हा सुरू करायचे आपण शुद्धीकरण, जेणेकरून भीमरावला अजून वाईट वाटेल. मला दया येते तुम्हा लोकांची. मी एक काम करू शकतो. मी तुला परीक्षा देण्याची परवानगी देऊ शकतो, परंतु माझी एक अट आहे. अट? कसली अट? भीमने लिहून द्यावं की भीमराव आजपासून ना कोणत्या मंचावर, ना कोणत्या रस्त्यावर, ना कोणत्या नाक्यावर आणि ना कोणत्या व्यक्तीशी आणि इथपर्यंत की स्वतःशीही बोलू नये की खालच्या जातीची लायकी मोठ्या जातीच्या लायकीच्या समान असते. दोन्ही समान आहेत आणि दोघांना समान व्हायला पाहिजे. आणि जर भीमाने हे लिहून दिलं तर मी देखील पेपर लिहिण्याची परवानगी देईन.
आता निर्णय भीमाच्या हातात आहे. ग्रॅज्युएशनची डिग्री पाहिजे का नाही? नाही सर. लिहूनच काय, तोंडी देखील हे भाष्य मी कधीच करणार नाही की मी माझ्या जातीतल्या लोकांसाठी लढणं थांबवेल. मी भीमराव आंबेडकर पुढे शिकेल किंवा नाही शिकणार, ग्रॅज्युएशन होईल किंवा नाही होणार, परंतु मी माझ्या जातीतल्या लोकांसाठी लढत राहील. माझ्या जातीतल्या लोकांसाठी आणि माझ्या जातीतल्या लोकांसोबत नेहमी उभा राहील. तर मग ठीक आहे, आंदोलन करत राहा. कारण डिग्री तर यावर्षी काही मिळणार नाही. आणि जर मी या कॉलेजमध्ये राहिलो तर पुढच्या वर्षी देखील डिग्री घेऊन नाही देणार. सर, हे बरोबर होत नाहीये. सर, काहीतरी माणुसकी दाखवा तुम्ही. ज्या पदावर तुम्ही आहात त्या पदावर बसलेल्या व्यक्तीला असं करणं शोभतं का सर? चुकीचं तर आत्ता करेन जर तुम्ही मार्गातून बाजूला नाही झालात. पेपर घेऊन जा तुम्ही. थांबा. बघा सर, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की माझ्या पोराचं एक वर्ष वाया जाईल. जर बाजूला नाही झाला तर लाल शाईने याचे पुढचे सर्व शिक्षण थांबवू शकतो. दहा 20 वर्षात ग्रॅज्युएशन करण्याची जी शक्यता आहे ती देखील संपून टाकेन. एवढी ताकद आहे माझ्याकडे की लाल पेन चालवल्याने याला कुठेच कधीच प्रवेश मिळणार नाही. तर ठीक आहे सर, चालवा तुमची लालशाही. एक लढाई यासाठी देखील लढली जाईल की कसा एक प्रिन्सिपल आपल्या ताकदीचा चुकीचा वापर करू शकतो. चालवा. भीम, शांत हो. विचार करूया ना की पुढे काय करायचं. काय विचार करायचाय सर? काय विचार करायचा? हे 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 चुकीचं करतायत माझ्यासोबत. सर, चला, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडतो. माझ्या बाळा, या शुद्धीकरणांमध्ये आम्ही देखील तुम्हा सर्वांच्या सोबत आहोत. ते बघा, ज्या शुभ वेळेची वाट पाहत होतो ती वेळ आली. प्रिन्सिपल सर येत आहेत. शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू करा.